बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेला युद्धविराम रविवारी पुन्हा एकदा संकटामध्ये सापडलाय। कतारच्या किनारपट्टीवर एका मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य केलं तर कुवेतच्या हवाई हद्दीतील संशयास्पद ड्रोन शिरल्याने तणाव वाढलेला आहे। तर कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अबुधाबीवरून येत असलेल्या एका व्यावसायिक जहाजाला दक्षिणेकडील बंदराजवळ ड्रोनने लक्ष्य केलं। यामुळे जहाजाला आग लागली, मात्र ती तातडीने विझवण्यात आली। ब्रिटिश मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला दोहापासून 43 किलोमीटर अंतरावर झाला आहे। तर इराणचे खेळ आता कायमचे बंद होतील, डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलाय। तर इराणला त्यांनी इशारा दिला। ओबामा आणि बायडन यांच्यावर देखील ट्रम्प यांनी आता सडकून टीका केलेली आहे। इराणचे खेळ आता कायमचे बंद होतील असा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। मोदी सोमनाथ अमृत पर्व सोहळ्याचं नेतृत्व करणार आहे। मोदींच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पडतील, तर सोहळ्यादरम्यान भव्य रोड शोचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। मोदी सोमनाथ अमृत पर्व सोहळ्याचं नेतृत्व करणार आहे। मोदींच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पडतील। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। राज्याच्या औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। देवेंद्र फडणवीस राजकीय गाठीभेटी घेणार का याकडे लक्ष असेल। उद्योग वाढीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दिल्लीचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। वार्षिक सीआयआयच्या बिझनेस समिट 2026 ला ते उपस्थित राहतील। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज दिल्लीचा दौरा आहे। राज्याच्या औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर फडणवीस राजकीय गाठीभेटी घेणार का याकडे देखील लक्ष असेल। उद्योग वाढीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दिल्लीचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर वार्षिक सीआयआयच्या बिझनेस समिट 2026 ला ते उपस्थित राहणार आहेत। राज्याच्या उद्योग वाढीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय या समिटमध्ये घेतले जातात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस राजकीय गाठीभेटी घेतात का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।